नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरया या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया. चला सुरुवात करूयात बाप्पामय झालेल्या वातावरणातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी. कसबा गणपती हा पुण्याचा मानाचा पहिला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच हा गणराय पुण्याचं ग्रामदैवत देखील आहे आणि या गणपतीची स्थापना जिजाऊ महासाहेबांनी केली होती. गणेश चतुर्थी असो वा विसर्जन, कसबा गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी लाखो गणेश भक्त इथे येतात. यंदा मात्र कोरोना आणि लॉकडाऊन निर्बंध असल्याने साधेपणाने हा उत्सव साजरा केला जातोय. गणपतीला वाहण्यात येणाऱ्या विविध पत्री असतात, त्यांचीच आरास इथे करण्यात आलेली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर. अद्वैत, लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस या गणेश उत्सवाची सुरुवात केली तेव्हा तो अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत होता, पण त्यातला उत्साह मोठा होता. तो साधेपणाचा का असेना, पण यंदा देखील तसंच एक स्वरूप आपल्याला दिसून येत आहे, पण त्यात देखील एक सौंदर्य असं म्हणता येईल. बरोबर विशाल, उत्साह, आनंद किंवा ऊर्जा याची कुठेही कमी नाही आहे. मात्र संकटच एवढं मोठं आहे, त्यामुळं इलाज नाही आहे. त्यामुळं बघितलं तर आपण तर कसबा गणपतीची ही सगळी मनमोहक मूर्ती आहे आणि अत्यंत साधेपणाने पत्रीची आरास केलेली आहे. मात्र दर्शन जे आहे ते भक्तांना फक्त ऑनलाईन मिळणार आहे यंदा. हा फार मोठा फरक आहे. आपल्यासोबत मंडळाचे उपाध्यक्ष दीपा तोरे, आपण त्यांना विचारूयात की अशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याची सवय नाही आहे, त्यामुळं कुठंतरी तुम्हालाही खटकत असेल. काय सांगाल? एकतर कसब्याचं महत्त्व, ग्रामदैवत आहे, खुद्द जिजाऊंनी त्याची स्थापना केलेली आहे, काय सांगाल थोडक्यात? नमस्कार. कसबा गणपती पहिला मानाचा गणपती आहे. याची लोकमान्य टिळकांनी स्थापना केली. 1893 साली याची स्थापना झालेली आहे. दरवर्षी खूप दिमाखात आणि उत्साहात आमचा गणेशोत्सव असतो. म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे आधी 1 महिना आणि नंतरचे 15 दिवस, हे पूर्ण 10 दिवसाचे झाल्यावर सुद्धा आम्ही खूप उत्साह आणि आनंदात कामं करत असतो. खूपच आम्हाला एक उत्साह आणि हे असतो. आणि यावर्षी म्हणजे आम्हाला स्वतःला इतका त्रास होतोय की नाही बाबा, आपला बाप्पा येतोय, पण तो पण येतोय, हे एक सुखद समाधान आहे की आपला बाप्पा आलेला आहे. गणपतीची आपण पूजा करतो आहे, आपण मानवात गणपती बसवलेला आहे, एक आनंद त्याचा आहे. फक्त लोक येत नाही आहेत. पत्री पूजा आपण करून ठेवलेली आहे. आपण अष्टविनायक कोविड सेंटर जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण भाग घेतलेला आहे. मला सांगा, विसर्जन मिरवणुकीत सुद्धा अग्रभागी असतो आणि यंदा काय ठरवलं आपण? विसर्जन जे आहे ते इथंच मांडवातच करणार आहोत किंवा काय? नाही, अजून शासनाचे जे नियम येणार आहेत त्याच्यानुसार आपण ठरवणार आहोत की कसं करायचं आहे, पण साधेपणानेच करणार आहोत. विसर्जनात सुद्धा दरवर्षीप्रमाणे जेवढा डामडौल असतो तसा कुठलाही डामडौल नसणार आहे. अत्यंत साधेपणाने आपण विसर्जन पण करणार आहोत. आत्तासुद्धा जे साधेपणाने चाललेलं आहे, ऑनलाईन दर्शन, अभिषेक, पूजा सगळं ऑनलाईन चाललंय. उघडण्याची देखील मागणी झालेली आहे. लोक येतात, आपण बघतो की दर्शनाला लोक यायचा प्रयत्न करतायत, पण मंदिर पण बंद आहे. त्यामुळे लोकांची पण विनंती चाललेली आहे की नाही बाबा, मंदिर तरी उघडा तुम्ही. पण शासन शेवटी जे सांगतं त्याप्रमाणेच आपण दरवर्षी कुठले उपक्रम असतात या 10 दिवसामध्ये जे यंदा आता होत नाहीत, आणि यंदा मग काय अजून आपण मधल्या काळामध्ये करतात? दरवर्षी हे 10 दिवस म्हणजे रोज पूजा असतात, अभिषेक असतात. एक महिलांचा दिवस असतो, ज्या दिवशी महिला सर्व दिवसभर, आज सकाळी अथर्व शीर्ष असतं, त्याच्यानंतर महिलांच्या विविध स्पर्धा असतात. मग ते स्पर्धा झाल्यावर रात्री महिलांच्या हस्ते आरती असते. पण यावर्षी आपण ज्या स्पर्धा वगैरे आहेत ते सगळं आपण कमी केलेलं आहे. यावेळी त्या काही कारणाने विविध गुणदर्शन असतं दरवर्षी, ते पण यावेळी आपण नंतर घ्यायचं ठरवलेलं आहे. आत्ता तरी काही आपण त्याच्यावर केलेलं नाही, कारण की आत्ता लोक येऊ शकत नाहीत. आपण सामूहिक सगळ्या गोष्टी बंद करून ठेवलेल्या आहेत. आपण परत एकदा आपल्या माध्यमातून कसबा गणपतीची जी मूर्ती आहे ती दाखवूयात, कारण ऑनलाईन दर्शनाशिवाय पर्याय नाही आहे. भाविक जे आहेत ते मंदिर उघडण्याची वाट बघत आहेत किंवा दर्शन घेण्यासाठी काही लोक येत आहेत. पोलीस बंदोबस्त आहे अर्थातच, आणि त्यामुळं भाविकांना परावृत्त केलं जाते. मात्र आपण जर बघितलं विशाल, तर अत्यंत देखणी अशी सुबक मूर्ती आहे आणि मांडवामध्ये विविध पत्री ज्या वाहिल्या जातात त्याच इथं त्याचीच जणू काही आरास केलेली आहे. आणि कुठलेही कार्यक्रम जे दरवर्षी जसं सांगितलं आता ते होत नाही आहेत. आणि विसर्जनसुद्धा जे आहे ते महापालिका किंवा प्रशासन हे याने जे नियम घालून दिलेले आहेत त्याच्यानुसारच ते होणार आहे. त्यामुळं यावर्षी विसर्जनाच्या मिरवणुकीतसुद्धा कसब्याचा जो अग्रभागी मान असतो तो सुद्धा यंदा असणार नाही. त्यामुळं सर्वांनाच ही खंत आहे की कोरोनाचं जे विघ्न आहे
ते लवकरात लवकर निघून जाईल आणि पुढच्या वर्षी जुना जो उत्साह आहे, जी उर्मी आहे त्याने गणेशोत्सव साजरा केला जाईल. मात्र निश्चितपणे या सगळ्या गोष्टी जरी नसल्या तरी भक्तांची जी भक्ती आहे किंवा जो उत्साह आहे तो मात्र कायम आहे. धन्यवाद अद्वैत या सगळ्या संवादाबद्दल. जरी कोरोनाचा सावटे उत्सव साध्या पद्धतीने असला तरी भाविकांच्या मनातली भावना जी आहे ती अर्थात आपल्या बाप्पांबद्दलची उदात्त आहे, ती टोकाची आहे. पुण्यातल्या पेरू गेटमध्ये दरवर्षी एक थीम घेऊन देखावा सादर केला जातो. यंदा हा देखावा जो आहे तो वर्षातील 8 पौर्णिमा घेऊन साकारण्यात आलेला आहे. या आकर्षक देखाव्यामध्ये राखी पौर्णिमा, होळी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा आणि त्याच्याशी निगडीत सजावट करण्यात आली. आज आपण आलेलो आहोत प्राची कोडबोले यांच्याकडं आणि त्यांनी बघा आपली संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पौर्णिमा आहेत त्याच्यावरती हा अत्यंत सुरेख असा देखावा तयार केलेला आहे. ज्याच्यामध्ये राखी पौर्णिमा असेल, कोजागिरी पौर्णिमा असेल किंवा होळी पौर्णिमा असेल, या महत्त्वाच्या ज्या पौर्णिमा आहेत त्याचं किती डिटेलिंग केलेलं आहे. अत्यंत आकर्षक असा हा देखावा आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा, ही वेगळी कल्पना आहे, कशी तुमच्या मनामध्ये आली आणि कोणकोणत्या पौर्णिमा? दरवर्षी आम्ही काहीतरी संकल्पना घेऊन डेकोरेशन करतो. तर यावर्षी आम्ही उत्सव पौर्णिमांचा आपल्या संस्कृतीचा असा एक विषय घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपल्या संस्कृतीत 12 महिन्यात ज्या 8 महत्त्वाच्या पौर्णिमा आहेत की ज्याच्यात काहीतरी आपलं सेलिब्रेशन असतं, तर ते आम्ही याच्यातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही कविता पण केली आहे? हो, याच्यावर मी एक कविता केलेली ती पण आहे. ओके. करू साजरा भक्तिभावे उत्सव हा गणरायाचा, सजावटीच्या विषय आमुचा उत्सव असे हा पौर्णिमांचा. चैत्र पौर्णिमा करू साजरी जयंती हनुमंताची, बुद्ध पौर्णिमा करू साजरी वैशाखाच्या मासासी. 7 जन्मीचे वचन मागू वटसावित्री ज्येष्ठ पौर्णिमेला, आषाढ मासी वंदन करूया तात माय अन गुरुजनांना. हासत नाचत श्रावण आला राखी नारळी पौर्णिमेचा, मैफल सजवू गच्ची वरती चंद्र अश्विनातला साक्षीला. कार्तिकाच्या पौर्णिमेसी त्रिपुराच्या उजळती वाती, चासेच्या सोमेश्वर मंदिरी दीपमालेची हो महती. होळी पौर्णिमा करू साजरी फाल्गुन उधळण रंगांची, वर्षामधल्या अष्टपौर्णिमांची सजावटीत आहे महती. गणरायाच्या चरणापाशी एक आता मागणे, दूर करा हे संकट देवा आणि पुढच्या वर्षी लवकर येणे. अशी एकूण संकल्पना आहे आमची. धन्यवाद. स्वतः ही आरास बनवलेली आहे आणि स्वरचित कवितेतून या सगळ्या ज्या पौर्णिमा आहेत त्यांची वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण त्यांनी सांगितलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.